हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहे तो आहे एम्पेरिकल फॉर्म्युला अँड अनदर टॉपिक दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. आज दोन टॉपिक जे आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पहिला एम्पेरिकल फॉर्म्युला आणि त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला पाहायचा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. In case of previous video, we discuss about the percentage composition. So percentage composition, then empirical formula, then molecular formula, these are related to each other. यांचं रिलेशन कसं आहे ते सुद्धा आज आपण जे आहे ते पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो आता पहिला टॉपिक दॅट इज एम्पेरिकल फॉर्म्युला. कशाला म्हणायचं ॲक्च्युली एम्पेरिकल फॉर्म्युला? तर एम्पेरिकल फॉर्म्युला जर आपल्याला एक्सप्रेस करायचा असेल एखाद्या कंपाऊंडचा किंवा एखाद्या मॉलिक्युलचा, तर सिंपल वर्डमध्ये जे आहे ते आपण त्याला म्हणू शकतो की द सिम्पलेस्ट होल नंबर रेशो ऑफ ॲटम्स, द सिम्पलेस्ट होल नंबर रेशो ऑफ ॲटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. एका मॉलिक्यूलमध्ये, मॉलिक्यूल कुठला तर कंपाऊंडचा, तर एका मॉलिक्यूलमध्ये जे वेगवेगळे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, एका मॉलिक्यूलमध्ये जे वेगवेगळे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, द व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट इन मॉलिक्यूल्स, त्यांचा जो सिंपल होल नंबर रेशो आहे, जो मिनिमम होल नंबरमध्ये जो रेशो आपण तिथे कॅल्क्युलेट करणार, त्या रेशोला म्हणायचं एम्पेरिकल फॉर्म्युला. त्या रेशोला काय म्हणतो आपण? एम्पेरिकल फॉर्म्युला. वर्ड टू वर्ड डेफिनेशन जर पाहायची असेल तर द एम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड एक्सप्रेस, द एम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड एक्सप्रेस द सिम्पलेस्ट होल नंबर रेशो, express the simplest whole number ratio of atoms of various element, whole number ratio of atoms of various element present in one molecule of compound. एखाद्या कंपाऊंडमध्ये, एखाद्या कंपाऊंडच्या वन मॉलिक्यूलमध्ये जे वेगवेगळे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, त्यांचे जे काही ॲटम्स आहेत, त्यांचा सिंपल होल नंबर रेशो जो आहे त्यालाच आपण म्हणणार एम्पेरिकल फॉर्म्युला. अशी सिंपल टर्म आहे. कसं ॲक्च्युली ते कॅल्क्युलेट करतात त्यासाठी आपण एक्झाम्पल इथे घेऊ. फॉर एक्झाम्पल, हिअर सम कंपाऊंड्स आर गिवन फॉर यू विथ देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. The first one is H2O2, another one is CH4, the third one is C2H6, and the fourth one is C2H4O2. These are the molecular formula of some compounds. आता molecular formula आपण इथे जर पाहिला तर पहिला जो दिलेला आहे तो आहे H2O2. The first one is H2O2. यामध्ये आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट जर पाहिले तर त्यांचा ॲटॉमिक रेशो जो आहे तो काय भेटतो आपल्याला? तर हिअर 2 हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट, सो 2. इन केस ऑफ ऑक्सिजन दीज आर ऑल्सो 2 इन नंबर्स, सो 2:2. हा आपल्याला यांचा रेशो जो आहे तो भेटत आहे. आता काय करायचं आहे तर याचं सिंपल रेशोमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. दॅट मीन्स याला डिवाइड करावं लागेल आपल्याला एखाद्या स्मॉलेस्ट नंबरनी, ज्यामुळे आपल्याला सिंपल रेशो जो आहे तो भेटेल. इफ वी डिवाइड धिस बाय 2 तर आपल्याला इथे रेशो भेटतो 1:1. आपल्याला रेशो काय भेटतो? 1:1. दिस इज द सिम्पलेस्ट होल नंबर रेशो फॉर H2O2. आता यावरून आपल्याला रिलेशन भेटलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहेत यांचं प्रपोर्शन काय आहे सिंपल रेशोमध्ये? दॅट इज 1:1. सो ऑन द बेसिस ऑफ धिस वी आर एबल टू राईट द एम्पेरिकल फॉर्म्युला फॉर H2O2. हे जे कॅल्क्युलेशन आपण इथे केलं यावरून आपण काय करू शकतो तर हा जो H2O2 आहे याचा एम्पेरिकल फॉर्म्युला जो आहे तो लिहू शकतो. कारण आपल्याला सिम्पलेस्ट होल नंबर रेशो जो आहे तो H2O2 साठी भेटला. दॅट इज 1:1. दॅट मीन्स 1 हायड्रोजन इज टू 1 ऑक्सिजन. दॅट मीन्स हिअर 1 हायड्रोजन आणि हा 1 ऑक्सिजन. सो एम्पेरिकल फॉर्म्युला
for H2O2 molecule is HO. एम्पिरिकल फॉर्म्युला काय भेटला आपल्याला H2O2 मॉलिक्यूल साठी, दॅट इज HO. सो अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केला. काय केलं आपण इथे ऍक्च्युली, तर H2O2 मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन इज टू ऑक्सिजन हा रेशो जो आहे तो आपण कॅल्क्युलेट केला. सो इट इज फाउंड टू बी 2:2. तो आपल्याला किती भेटला, 2:2. याला एका सिंपल होल नंबरने आपण डिवाइड केलं. कशासाठी, टू फाइंड आउट द मिनिमम रेशो और सिंपल रेशो. तो आपल्याला इथे भेटला, दॅट इज 1:1. जेव्हा आपण याला 2 ने डिवाइड करेल तर आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला रेशो कुठला भेटला, 1:1. 1:1 मीन्स 1 हायड्रोजन इज टू 1 ऑक्सिजन, असा हा आपल्याला रेशो इथे भेटला इन केस ऑफ H2O2. सो एम्पिरिकल फॉर्म्युला फॉर H2O2 इज HO. एम्पिरिकल फॉर्म्युला H2O2 साठी आपल्याला काय भेटलं इथे, तर HO. इन केस ऑफ सेकंड मॉलिक्यूल दॅट इज CH4, सेम मेथड जी आहे ती आपल्याला इथे अप्लाय करावी लागेल. सो कार्बन, त्याचा 1 ॲटम जो आहे तो इथे प्रेझेंट आहे, हायड्रोजन, दीज आर 4 ॲटम्स. याला सिंपल होल नंबर रेशो मध्ये जे आहे ते आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. सिंपल होल नंबर रेशो मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मिनिमम अशा डिजिटने तिथे डिवाइड करावं लागेल, जेणेकरून आपल्याला सिंपल रेशो जो आहे तो भेटेल. सो याचा सिंपल रेशो जो आहे तो सेम इथे येणार आहे, दॅट इज 1:4. काय येणार आहे, कारण आपल्याला सिंपल रेशो जो आहे तो नेहमी कसा पाहिजे, तर होल नंबर मध्ये. जर तो फ्रॅक्शन मध्ये येत असेल तर त्याला आपल्याला अशा नंबरने, अशा डिजिटने मल्टिप्लाय करावा लागेल की तो जो फ्रॅक्शन आहे तो होल नंबर मध्ये कन्वर्ट होईल. सो आपल्याला होल नंबर मध्ये नेहमी रेशो पाहिजे. सो इन केस ऑफ CH4 द मिनिमम और द सिंपल रेशो इज 1:4. दॅट मीन्स फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4, empirical formula is also same, 1 carbon is to 4 hydrogen, that is CH4. So in case of CH4, molecular formula and empirical formula both are same, both are found to be same here, that is CH4. molecular formula सुद्धा CH4 चा जो दिलेला आहे इथे तसंच आपल्याला इथे काय भेटला, तर empirical formula, that is CH4. Now what about C2H6? थर्ड जो कंपाउंड किंवा जो मॉलिक्यूल आपल्याला इथे दिलेला आहे, C2H6. अगेन हियर द प्रेझेन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. हियर 2 कार्बन इज टू 6 हायड्रोजन आर प्रेझेंट इन केस ऑफ C2H6 मॉलिक्यूल. C2H6 मॉलिक्यूल मध्ये 2 कार्बन ॲटम आहेत आणि 6 हायड्रोजन ॲटम आहेत. देयर आर 6 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट इन C2H6. सो याला डिवाइड जर केलं तर आपल्याला इथे रेशो भेटतो, दॅट इज 1:3. इफ वी डिवाइड दीज फिगर्स बाय 2, then we got a simple ratio, that is 1:3. That means we got here empirical formula for C2H6, that is 1 carbon is to 3 hydrogen, that means CH3. 1 carbon is to 3 hydrogen, that is CH3. So for molecular formula C2H6, the empirical formula is found, that is CH3. मॉलिक्युलर फॉर्म्युला कुठला आहे, C2H6. त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला कुठला भेटला आपल्याला, दॅट इज CH3. नाउ इन केस ऑफ C2H4O2, the molecular formula is C2H4O2. Here the presence of 2 carbon atom is to 4 hydrogen atom is to 2 oxygen atom. That means in case of molecular formula C2H4O2, carbon is to hydrogen is to oxygen. Carbon is to hydrogen is to oxygen. The ratio is 2:4 is to 2. 2:4 is to 2.
हा जो काही रेशो आपल्याला इथे भेटलेला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार, याला जर आपण सिंपल होल नंबरनी जर डिवाइड केलं आणि सिंपल रेशोमध्ये जर कन्वर्ट केलं तर आपल्याला जो सिंपल रेशो इथे भेटतो दॅट इज 1:2:1. कुठला होल नंबर आपण यूज केला डिवाइड करण्यासाठी तर 2. सो 2 ने जर डिवाइड केलं तर 2/2 दॅट इज 1, 4/2 दॅट इज 2 अँड अगेन 2/2 दॅट इज 1. सो एक सिंपल होल नंबर रेशो जो आहे तो इथे आपल्याला भेटला इन केस ऑफ C2H4O2 दॅट इज 1:2:1. दॅट मीन्स या सिंपल होल नंबर रेशोवरून जो आहे तो आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला जो आहे तो इथे फाइंड आउट करता येते. कशासाठी तर C2H4O2 साठी दॅट इज CH2O. Empirical formula for C2H4O2 is CH2O. असा सिंपल एक फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला भेटतो. सो अशा रीतीने आपण काय करू शकतो तर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपल्याला गिवन असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपल्याला गिवन असेल तर त्याचं कन्वर्जन जे आहे ते आपण इथे करू शकतो कशामध्ये, एम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये. So empirical formula means what? Actually it is nothing but the formula of a compound which is expressed the simplest whole number ratio of atoms of various element present in one molecule of compound. एम्पिरिकल फॉर्म्युला आपण कशाला म्हणणार तर एक असा सिंपल फॉर्म्युला जो आपण एक्सप्रेस करतो कशामध्ये तर होल नंबर रेशोमध्ये. होल नंबर रेशो कशाचा तर ॲटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. एका मॉलिक्यूलमध्ये कंपाऊंडच्या जे काही एलिमेंट्सचे ॲटम प्रेझेंट आहेत त्यांचा जो होल नंबर रेशो आपण एक्सप्रेस करणार त्यालाच आपण इथे काय म्हणणार तर एम्पिरिकल फॉर्म्युला. जे एक्झाम्पल्स घेतले पुन्हा एक रिवाइज करू. मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O2 त्याला सिंपल होल नंबर रेशोमध्ये आपण इथे घेतलं दॅट इज 2:2. त्याला आपण कन्वर्ट केलं सिंपल रेशोमध्ये दॅट इज 1:1. सो आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला भेटला हायड्रोजन इज टू ऑक्सिजन दॅट इज 1:1. सो फॉर्म्युला इज HO. इन केस ऑफ CH4 ॲज इट इज तो आपल्याला इथे भेटला दॅट इज CH4. इन केस ऑफ C2H6 सिंपल होल नंबर रेशो जो इथे फाइंड आउट झाला दॅट इज 1:3. सो त्यावरून आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला जो आहे कार्बन इज टू हायड्रोजन तो इथे लिहिता आला दॅट इज CH3. अँड फायनली इन केस ऑफ C2H4O2, इन केस ऑफ C2H4O2 जो एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला इथे भेटला दॅट इज CH2O. सो असा हा एक सिंपल कन्सेप्ट दॅट इज एम्पिरिकल फॉर्म्युला.